एकदा शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते, हे प्रभू, माझ्या मनात 2 प्रश्न आहेत. कृपया तुम्ही मला या 2 प्रश्नांची उत्तरे सांगून संतुष्ट करावे. भगवान शिव म्हणतात, हे देवी, तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते मला विचारा. मी तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्हाला संतुष्ट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे, लग्न झाल्यानंतर भावांच्या मध्ये हिस्से का होतात? माझा दुसरा प्रश्न आहे, लग्नानंतर भावाला बहीण वाईट का वाटू लागते? तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुमचे दोन्ही प्रश्न खूपच महत्त्वपूर्ण आहेत. मी तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एका छोट्या कथेमार्फत देणार आहेत आणि म्हणूनच जेव्हापर्यंत मी ही कथा सांगत आहे तुम्ही या कथेला मन लावू नका, कारण अर्धवट कथा ऐकल्याने तुम्हाला अर्धवट ज्ञान प्राप्त होईल आणि असे अर्धे ज्ञान कधीच उपयोगी पडत नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे प्रभू, ठीक आहे, तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा. तुम्ही जेव्हापर्यंत कथा सांगाल मी तेव्हापर्यंत कथेला पूर्ण मनापासून ऐकेल. तर मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे, तुम्ही या कथेमध्ये हरवून जाल. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय भोलेनाथ टाईप करायला अजिबात विसरू नका. पुढे भगवान शिव म्हणतात, पार्वती, एका नदीच्या किनारी एक शेतकरी त्याची 3 मुलं आणि बायको सोबत राहत होता. 3ही मुलाचं लग्न झालं होतं. पूर्ण परिवार एकत्र आनंदाने राहत होता. एके दिवशी शेतकऱ्याच्या पत्नीने तिच्या मुलांना म्हटलं, मुलांनो, ही जमीन तुमच्या वडिलांच्या मेहनतीचं फळ आहे. या जमिनीवर उत्पन्न काढूनच तुमच्या वडिलांनी आपल्या घराचा विकास केला आहे आणि त्यांनी त्याच्या मेहनतीने इतका मोठा घर बनवला आहे की ज्यामध्ये तुम्ही सर्वजण आरामात राहू शकता. त्या शेतकऱ्याचे 3ही मुलं एका उंच भागावर उभे होते जिथून त्यांची सर्व शेतजमीन दिसत होती. शेतातील पीक कापण्यासाठी तयार झाले होते. तेव्हा शेतकऱ्याचा सर्वात मोठा मुलगा त्याच्या आईला म्हणतो, आई, तू अगदी योग्य म्हणत आहेस. मला रोज सकाळी वडिलांसोबत शेतात जाणं खूप चांगलं वाटायचं आणि ही गोष्ट मला अजूनही आठवत आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, शेतकऱ्याचा जो सर्वात छोटा मुलगा होता त्याचं नाव वामन होतं. वामन पुढे म्हणतो, मला शेतामध्ये काम करणं खूप आवडतं. वामन त्याच्या वडिलांसारखं शेती करायचा. शेतामध्ये त्याला खूप मेहनत करावी लागायची. शेताची योग्य काळजी घ्यायची, मजुरांवर लक्ष ठेवणं, वेळेच्या वेळेवर धान्य कापणे व त्याचबरोबर त्या धान्यासाठी गिराईक शोधणे, अशा प्रकारची वेगवेगळी कामं शेतकऱ्याच्या छोट्या मुलाला म्हणजेच वामनला करावे लागायचे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, शेतकऱ्याचे 2 मोठे मुलं, एकाच नाव सोपान होतं तर दुसऱ्याचं नाव राघव होतं. सर्वात मोठा सोपान जो ज्योतिषाचे काम करायचा, तो हे काम करून खूप मोठ्या प्रमाणात धन कमवायचा. त्याचबरोबर दुसरा मुलगा होता ज्याचं नाव राघव होतं, तो व्यापार करायचा व त्यामधून तो मोठ्या प्रमाणात पैसे कमवायचा. सर्व परिवार आनंदाने राहत होता. परिवारमध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हतं. त्यानंतर एके दिवशी शेतकरी आजारी पडला. त्यानंतर शेतकऱ्याने त्याच्या पत्नीला बोलावलं आणि म्हटलं, माझी आता ही अंतिम वेळ आली आहे. तू फक्त मला एक वचन दे, तू मुलांमध्ये कधीच आपल्या जमिनीच्या, आपल्या संपत्तीचे हिस्से होऊ देणार नाहीस. माझी फक्त हीच इच्छा आहे की आपली 3ही मुलं आयुष्यभर एकत्र मिळून मिसळून राहायला पाहिजे. कोणामध्येही कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसायला पाहिजे, कारण ज्या घरातील एकता भंग होते असं घर पूर्णपणे विखरून जातं. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तेव्हा शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याला वचन देते आणि वचन दिल्यानंतर शेतकऱ्याचा मृत्यू होतो. वेळ हळूहळू पुढे सरकत असतो व त्यानंतर एक दिवशी शेतकऱ्याच्या पत्नीने तिच्या 3ही मुलांना बोलावलं आणि म्हटलं, मुलांनो, मी तुमच्याकडून एक वचन घेऊ इच्छित आहे. तुमच्या वडिलांची अंतिम इच्छा होती की तुमच्यामध्ये कधीच जमिनीच्या इस्टेटचा वाटप होऊ नये. तुम्ही 3घे भाऊ आणि 3ही सुना याच घरात मिळून मिसळून राहावे, कारण ज्या घराची एकता भंग होते अशा घराची कधीच प्रगती होत नाही. तेव्हा शेतकऱ्याचं बायकोचं म्हणणं ऐकून 3घे मुलं म्हणू लागले, हो आई, तुला जसं हवं आहे, वडिलांची जशी इच्छा होती, आम्ही त्या इच्छेविरुद्ध कधीच जाणार नाही. आम्ही 3घे भाऊ प्रेमाने राहू.
तेव्हा मुलाचं बोलणं ऐकून आईला खूप जास्त आनंद झाला. सर्वात मोठा मुलगा, ज्याचं नाव सोपान होतं, तो ज्योतिषीमध्ये खूप जास्त निपुण होता. त्यामुळे आजूबाजूचे लोक सोपानकडे वेगवेगळ्या विषयांवर मत मागण्यासाठी यायचे. त्यामुळे सोपानचा उदरनिर्वाह खूप छान प्रकारे चालला होता. त्याचबरोबर जो दुसरा नंबरचा मुलगा होता, ज्याचं नाव राघव होतं, तो एक मोठा व्यापारी होता. त्याची सुद्धा कमाई खूप जास्त होती. परंतु सर्वात मोठी अडचण ही होती की जो शेतकऱ्याचा जो छोटा मुलगा होता, ज्याचं नाव वामन होतं, तो खूपच मेहनत करायचा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये मेहनत करायचा. परंतु दोन भावाच्या तुलनेत त्याची कमाई कमी असायची. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. शेतकऱ्याची दोन मुलं, ज्याची कमाई छोट्या भावांपेक्षा जास्त होती, त्यांनी वडिलांना दिलेले वचन ते विसरतात आणि ते त्यांच्या बायकोंसोबत ऐशो आरामाचे जीवन व्यतीत करू लागतात. जेव्हा शेतकऱ्याच्या दोन सुना ऐशो आरामाचे जीवन व्यतीत करत असतात आणि जो सर्वात छोटा मुलगा वामन होता, त्याची बायको घरातच काम करत राहते. तिला फिरण्यासाठी कधीच वेळ मिळायचा नाही. तिला हाऊस मौज करण्यासाठी वेळ मिळायला नाही. जेव्हा ती तिच्या दोन जावांना पाहायची तेव्हा तिचं हृदय दुःखी व्हायचं. ती विचार करायची की आम्ही तर वडिलांच्या वचनाचं पालन करत आहोत, परंतु आमचे मोठे दीर व दोन जाऊबाई खूपच ऐशो आरामात जीवन व्यतीत करत आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, शेतकऱ्याचा जो सर्वात छोटा मुलगा वामन होता, त्याची बायको जेव्हा खूप दुःखी झाली आणि जेव्हा संध्याकाळी वामन घरी आला तेव्हा ती त्याला म्हणू लागली, माझ्या भावाच्या घरातून चिठ्ठी आली आहे. त्याने आपल्याला त्याच्या घरी बोलावले आहे. आपल्याला त्याने आमंत्रण पाठवले आहे. काही दिवसापूर्वीच माझ्या भावाने नवीन घर बांधले होते व त्यामध्ये गृहप्रवेश व्हायचं बाकी आहे. त्याची ही इच्छा आहे की आपण दोघांनीही काही दिवस त्याच्या घरी जाऊन राहावं. बायकोचं बोलणं ऐकून शेतकऱ्याचा छोटा मुलगा म्हणू लागला, हे बघ, शेतामध्ये खूप जास्त काम शिल्लक आहे. माझ्याकडे इतका वेळ नाही की मी तुझ्यासोबत तुझ्या माहेरी येऊ शकेल. जर मी तुझ्यासोबत तुझ्या माहेरी आलो तर शेतीचं काम खूपच शिल्लक राहील. तेव्हा पत्नी म्हणू लागली, मग ठीक आहे, आपण आयुष्यभर असेच घरात पडून राहू. आपण आपली कोणतीच इच्छा पूर्ण करायची नाही. पत्नीला रागात पाहून शेतकऱ्याचा छोटा मुलगा म्हणू लागला, ठीक आहे, मी असं करतो, तुझ्या जाण्याचा काहीतरी प्रबंध करतो, परंतु मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. तेव्हा त्याची पत्नी म्हणू लागली, जर आपण जाऊ तर दोघे सोबतच जाऊ, अन्यथा कोणीच जायचं नाही. पत्नीचं बोलणं ऐकून वामन म्हणू लागला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तुला जायचं असेल तर जा आणि जर नसेल जायचं तर मग नको जाऊ. भगवान शिव म्हणतात, पार्वती, शेतकऱ्याची छोटी सूनबाई तिच्या मोठ्या जाऊबाईचं आणि दीराचं वागणं पाहून आधीच खूप चिडली होती. ती विचार करायची की आम्ही दिवस रात्र मेहनत करत असतो आणि आयुष्य आरामात जीवन हे दोघे व्यतीत करत आहे. आणि त्यानंतर असा विचार करून ती वामनला म्हणू लागली, आपण घरातील सर्व काम करण्याचा ठेका घेतला आहे का? घरातील आणि शेतकऱ्याची काम आपण दोघे मिळून करतो आणि तुमचे दोघे मोठे भाऊ त्यांच्या बायकांसोबत ऐशो आरामाचे जीवन व्यतीत करत आहेत. तुम्ही कधी विचार केला आहे का की माझं सुद्धा मन असतं की आपण सुद्धा असंच ऐशो आरामाचे जीवन जगायचं? जर त्यांना फक्त त्यांचं करायचं असेल, आपल्या दोघांची त्यांना काहीच काळजी नसेल, ते दोघे बाहेर राहून मोजमस्तीने जीवन जगत आहेत आणि आपल्या दोघांना घराचं आणि शेताचं सर्व काम करावं लागतं. ते तर त्यांच्या बायकोंसोबत सर्वत्र फिरायला जातात आणि मी नेहमी या घरातच पडलेली असते. तुम्हीच सांगा, हा सर्व आपल्यावर अन्याय होत नाही का? भगवान शिव पुढे म्हणतात, पार्वती, तेव्हा बायकोचं बोलणं ऐकून वामनचे डोळे उघडले. पुढे वामनची पत्नी म्हणू लागली, आता तुम्ही माझी एक गोष्ट ऐका. तुम्ही आपल्या इस्टेटीचा वाटप करण्याबद्दल बोला, जेणेकरून आपण दोघे वेगळे राहू शकू. जर आपण वेगळे राहिलो तर आपल्याला सुद्धा फिरण्यासाठी वेळ मिळेल. अशा प्रकारे बायकोचं बोलणं ऐकून वामनला वाटलं की त्याची बायको अगदी योग्यच म्हणत आहे. माझा काम माझ्या भावांच्या तुलनेत अधिक महत्त्वपूर्ण आहे. माझ्याचमुळे ते दोघे इतके आरामात आणि ऐशो आरामात जीवन जगत आहेत आणि मी आणि माझी बायको नोकरासारखी या घरात सतत काम करत असतो. एके दिवशी जेव्हा सर्व भाऊ घरात जेवत होते तेव्हा शेतकऱ्याच्या सर्वात छोट्या मुलाने त्याच्या आईला आणि भावांना म्हटलं की त्याच्या वडिलांच्या इस्टेटमध्ये त्याचा हिस्सा हवा आहे. आता तो या घरात राहू इच्छित नाही.
सर्वात छोट्या मुलाचं असं बोलणं ऐकून आईला मोठा धक्काच बसला. आई म्हणाली, तुमच्या वडिलांची अशी इच्छा होती की तुम्ही सर्वांनी मिळून मिसळून एकत्र राहावं. तेव्हा सर्वात छोटा मुलगा म्हणू लागला, परंतु आई, मी एकत्र या घरात राहू शकत नाही. तेव्हा दोघे भाऊ सुद्धा वाटप करण्यासाठी तयार झाले आणि म्हणाले, इस्टेटचे वाटप व्हायलाच हवं. सर्व इस्टेटचे जमिनीचे कागद ज्याच्या आधारावर वाटप होणार होतं सर्व बनवले जातात. वाटप होण्यापूर्वी शेतकऱ्याची पत्नी त्याच्या तिन्ही मुलांना म्हणते, वाटप नंतर होईल. आपल्या घराची ही परंपरा आहे की कोणतेही कार्य करण्यापूर्वी भगवान जगन्नाथचे दर्शन अवश्य करायला हवेत. तेव्हा आईचं बोलणं ऐकून सर्व मुलं तयार होतात व पुढच्या दिवशी सर्व मुलं त्यांच्या बायकोसोबत जगन्नाथ यात्रेला निघतात. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जेव्हा ते सर्व भाऊ घरी परतत होते तेव्हा त्यांच्या आईने म्हटलं, मुलांनो, मी खूप थकले आहे आणि मला खूप जास्त प्रमाणात भूक लागत आहे. तुम्हा सर्वांना सुद्धा भूक लागली असेल आणि आपल्या सुनांना सुद्धा भूक लागली असेल. आपण असं करूया, एखाद्या चांगल्या ठिकाणी थांबून जेवूयात. गावाच्या बाहेर एक जुना मंदिर होता आणि शेजारी जेवणाचं दुकान होतं. जेव्हा सर्व परिवार जेवणाची तयारी करू लागले तेव्हा आईने म्हटलं, मुलांनो, आपण जेवणासाठी चाललो आहोत, परंतु पैशाची पिशवी मी कुठेतरी विसरले आहे. त्यामुळे इथून घरी जाण्यासाठी आपल्याला खूप पैशाची गरज आहे आणि इथे जेवण्यासाठी सुद्धा आपल्या पैशाची गरज आहे. जर आपल्याकडे पैसे नसतील तर आपण घरी सुद्धा जाऊ शकत नाही आणि अन्न सुद्धा खाऊ शकत नाही. आता तर एकच उपाय आहे. मी माझ्या या तिन्ही सुनांसोबत या मंदिरात थांबते आणि तुम्ही तिघांनी गावात जाऊन काहीतरी काम शोधा आणि तिघांनीही वेगवेगळे काम करा आणि तुम्ही जे काही कमावून घेऊन याल त्याच पैशातून आपण काहीतरी खाऊ आणि इथून घरी जाऊ शकू. तेव्हा तिन्ही मुलांना त्याच्या आईचे म्हणणं पटलं आणि तिघे भाऊ वेगवेगळ्या दिशेने पैसे कमवण्यासाठी निघून गेले. चालता चालता शेतकऱ्याचा छोटा मुलगा वामन एका अशा स्थानावर पोहोचला जिथे एका गंभीर विषयावर काही लोक चर्चा करत होते. तेव्हा वामनने विचारले, तुम्ही लोक कोणत्या काळजीत आहात आणि कोणत्या गंभीर विषयावर बोलत आहात? मी तुमची काही मदत करू शकतो का? तेव्हा तिथे उभे असलेले लोक म्हणू लागले, जमिनीच्या या भागामध्ये नेहमी पाणी असतं, त्यामुळे आम्ही या भागामध्ये काहीच पीक उगवू शकत नाही आणि तरी सुद्धा आम्हाला राजाला या जमिनीचा महसूल द्यावा लागतो. आता आम्ही काय करावं? आम्हाला काहीच कळत नाही. त्या लोकांचं हे बोलणं ऐकून शेतकऱ्याचा सर्वात छोटा मुलगा वामन म्हणू लागला, जर मी तुम्हाला धान्य उगवण्याची युक्ती सांगितली तर मला काय बक्षीस मिळेल? तेव्हा ते लोक म्हणू लागले, जर तुम्ही आम्हाला धान्य उगवण्याची चांगली युक्ती सांगितली तर आम्ही तुम्हाला चांदीच्या 100 मोहरा भेट करू. वामन शेतीमध्ये खूपच निपुण शेतकरी होता. त्याने लोकांना सांगितलं की शेण आणि माती एकत्र मिक्स करा आणि त्यापासून गोळे बनवा. त्यांना थोडं ओले ठेवा व त्यानंतर प्रत्येक गोळ्यामध्ये बी टाका व त्यांना सुकवण्यासाठी सोडून द्या. गावातील लोक मन लावून वामनचे बोलणे ऐकत होते. गावातील लोकांनी विचारलं, या गोळ्यांचं काय करायचं? तेव्हा वामन म्हणाला, त्या गोळ्यांना या जमिनीमध्ये टाकून द्या. गोळे जमिनीमध्ये टाकल्यावर त्या बियांपासून चांगल्या प्रकारे धान्य येईल. गाववाल्यांना वामनची ही युक्ती खूपच आवडली आणि त्यांना पटलं की असं जर केलं तर नक्कीच या पाणी साचलेल्या जमिनीमध्ये धान्य उगवू शकतं व ते वामनवर खूपच खुश झाले व त्यांनी वामनचे आभार मानले व वामनला 100 मोहरा भेट दिले. ज्या 100 मोहरा घेऊन वामन त्याच्या आईजवळ त्याच मंदिरात परत आला. दुसरीकडे चालत चालत शेतकऱ्याचा 2 नंबरचा मुलगा राघव फिरत फिरत एका अशा ठिकाणावर पोहोचला जिथे त्याने झाडाखाली बसलेल्या एका माणसाला पाहिलं. तो खूपच दुःखी दिसत होता. तेव्हा राघवने त्या माणसाला विचारलं, तुम्हाला कोणत्या गोष्टीची चिंता आहे? तुम्ही उदास दिसत आहात. मी तुमची काही मदत करू शकतो का? तेव्हा तो माणूस म्हणू लागला, आम्ही 4 भाऊ आहोत. मृत्यूपूर्वी आमच्या वडिलांनी त्यांची सर्व संपत्ती आम्हा 4 भावांमध्ये वाटली होती. परंतु एक काळी मांजर होती. तीच वाटप करणं खूप जास्त कठीण होतं व त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन विचार केला की मांजर आम्हा सर्वांसोबत राहील व त्यानंतर 4ही भावांनी त्या मांजरीचा एक पाय वाटून घेतला. एके दिवशी ती मांजर छतावरून खाली पडली आणि तिचा तोच पाय तुटला जो आम्ही हिस्स्यात होता. मी माझ्या मांजरीच्या जखमी पायावर तेल लावून त्यावर पट्टी बांधली.
परंतु त्याच दिवशी ती मांजर चुलीच्या शेजारी जाऊन झोपली आणि जशी ती मांजर झोपली तशी चुलीमधून एक ठिणगी उडून त्या तेल लागलेल्या कपड्यावर पडली आणि त्या कपड्याने आग पकडली आणि जेव्हा आगीला पाहून मांजर घाबरली व तिथून पळून जाऊ लागली तेव्हा ती आजूबाजूच्या घरात गेली व आजूबाजूच्या घरांना आग लागली आणि सर्व काही जळून खाक झालं व शेजाऱ्यांनी सर्व दोष माझ्यावर लावला। मांजरीच्या पायामुळे आग लागली आहे, तो पाय माझ्या हिस्साचा आहे। त्यानंतर हे सर्व प्रकरण न्यायासाठी पंचायतीत पोहोचलं आणि पंचायतीत हा निर्णय झाला की ज्या पायामुळे आग लागली आहे तो पाय ज्याच्या हिश्श्यात असेल त्यानेच नुकसानीची भरपाई करावी आणि म्हणूनच सर्व नुकसानाची भरपाई मला करावी लागणार आहे। परंतु माझ्याकडे सर्वांना देण्या इतके पैसे नाहीत। आता मी काय करू आणि म्हणूनच मी खूपच उदास आहे। त्या माणसाचं हे बोलणं ऐकून शेतकऱ्याचा दुसरा मुलगा राघव म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, जर मी तुमची ही चिंता दूर केली तर तुम्ही काय द्याल? तेव्हा तो माणूस म्हणू लागला, जर तुम्ही माझी ही चिंता दूर केली तर मी तुम्हाला चांदीच्या 500 मोहरा देईन। त्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा म्हणू लागला, तुम्ही जा आणि तुमच्या शेजाऱ्यांना व गावातील वडीलधाऱ्या माणसांना जमा करा, मी तुम्हाला तिथेच भेटतो। तेव्हा शेतकऱ्याच्या मुलाचे बोलणे ऐकून तो माणूस त्याच्या सर्व शेजाऱ्यांना बोलावून घेऊन आला। तेव्हा तिथे एक मोठीच गर्दी तयार झाली। सर्वांचं बोलणं ऐकल्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा राघव म्हणू लागला, हे खरं आहे की सर्व नुकसान मांजरीने केले आहे आणि हे सुद्धा खरं आहे की जो पाय याच्या हिस्सात होता तोच पाय जखमी होता आणि त्याच्यावर तेलाची पट्टी बांधलेली होती आणि ही गोष्ट सुद्धा सत्य आहे, जी गोष्ट तुम्हाला सर्वांना माहित आहे की मांजर पळून गेल्यामुळे शेजाऱ्यांच्या घरात आग लागली आहे। परंतु एका गोष्टीचा तुम्ही विचार केला नाही की मांजर तिच्या जखमी पायावर कधीच धावू शकत नाही। मांजरीचा जो पाय मोडला होता तो पाय कोणत्याच कामाचा नव्हता। मांजर फक्त तिच्या चांगल्या असणाऱ्या 3 पायावर धावली होती, ज्याच्यामुळे सर्वत्र आग लागली। आता तुम्हीच सांगा, मांजरीच्या त्या मोडलेल्या पायाचा दोष आहे की जे 3 पाय चांगले होते त्याचा दोष आहे? राघवच्या बुद्धीने सर्व गाववाल्यांना हैराण करून टाकलं। सर्वांनी राघवच्या बोलण्याला समर्थन दिलं व त्यानंतर निर्णय घेतला आला की जे 3 पाय चांगले होते त्याचे मालक नुकसानीची भरपाई करतील। हे ऐकून जखमी पायाचा मालक खूपच खुश झाला व त्याने ताबडतोब राघवला 500 चांदीच्या मोहरा भेट दिल्या। शेतकऱ्याचा दुसरा मुलगा सुद्धा चांदीच्या 500 मोहरा घेऊन मंदिरात त्याच्या आई जवळ पोहोचला। शेतकऱ्याचा सर्वात मोठा मुलगा सोपान, तो सुद्धा पैसे कमवण्यासाठी गेला होता आणि तो चालत चालत एका अशा घरी पोहोचला जिथून रडण्याचा आवाज येत होता। तो घर खूपच मोठा होता। त्या घराच्या बाहेर एक पहारेदार सुद्धा उभा होता। जेव्हा शेतकऱ्याचा मोठा मुलगा विचार करू लागला, अशा आलिशान घरात राहणारा एखादा व्यक्ती रडत का असेल, शेवटी याला अडचण काय असेल? शेतकऱ्याचा मोठा मुलगा पुढे चालत जातो तेव्हा तो पहारेदाराला विचारतो, महोदय, एक गोष्ट सांगा, या घरातून रडण्याचा आवाज का येत आहे? तेव्हा शेतकऱ्याच्या मुलाचं बोलणं ऐकून तो पहारेदार म्हणू लागला, तुम्ही घराच्या आतमध्ये या आणि स्वतः विचारा। शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा घरामध्ये गेला तेव्हा तो विचारू लागला, तुम्हाला कोणतं टेन्शन आहे? तुम्ही रडत का आहात? तुम्ही मला सांगा, मी तुमची काही मदत करू शकतो का? भगवान शिव म्हणतात, पार्वती, तो रडणारा माणूस शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाला म्हणू लागला, अरे भावा, हे राजा माणसं सुद्धा वेगळ्याच प्रकारचे वेळे असतात। आमच्या राजाने मला एका हत्तीचं वजन किती आहे हे विचारलं आहे आणि जर मी असं करू शकलो नाही तर राजा माझं मस्तक धडापासून वेगळं करेल। आणि इतकं म्हटल्यानंतर तो मंत्री जोरजोरात रडू लागला। मंत्र्याचे बोलणे ऐकून शेतकऱ्याचा मोठा मुलगा, ज्याचं नाव सोपान होतं, तो म्हणू लागला, तुम्ही काळजी करू नका, जर मी तुम्हाला हत्तीचे वजन किती आहे हे सांगितलं तर मला बक्षीस म्हणून काय मिळेल? तेव्हा तो मंत्री म्हणाला, जर तुम्ही मला या हत्तीचं वजन किती आहे हे सांगण्यात मदत केली तर मी तुम्हाला 1000 चांदीच्या मोहऱ्या बक्षीस देईन। त्यानंतर अट मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाने त्या मंत्र्याला म्हटलं, मला तुम्ही हत्तीजवळ घेऊन चला। व त्यानंतर जेव्हा ते हत्ती जवळ पोहोचले तेव्हा तो मुलगा त्या मंत्र्याला म्हणू लागला, या हत्तीला एका नदीजवळ घेऊन चला जिथे खूप साऱ्या होड्या असतील।
शेतकऱ्याच्या मुलाच्या म्हणण्यानुसार तो मंत्री हत्तीला नदीकिनारी घेऊन गेला। तेव्हा शेतकऱ्याच्या मुलाने एका होडीवाल्याला म्हटलं, या हत्तीला या होडीमध्ये उभा करा। होडीवाल्याने जेव्हा त्या हत्तीला होडीमध्ये उभं केलं तेव्हा ती होडी त्या पाण्यामध्ये जाऊ लागली आणि जेव्हा काही विशिष्ट पातळीपर्यंत ती होडी पाण्यामध्ये गेली व त्यानंतर तिथे ती होडी पाण्यात जाणे थांबली तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणू लागला, जिथे नाव पाण्यात जाणे थांबली आहे तिथे निशाण करा व त्यानंतर या हत्तीला या होडीमधून खाली उतरवा। शेतकऱ्याच्या मुलाचं बोलणं ऐकून हत्तीला होडीमधून खाली उतरवण्यात आलं व त्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला, या होडीमध्ये आता तुम्ही दगड टाका व यामध्ये इतके दगड टाका जेणेकरून ही होडी त्या निशाणापर्यंत पाण्यामध्ये जाईल। शेतकऱ्याच्या मुलाचं बोलणं ऐकून सर्वांनी त्या होडीमध्ये मोठे मोठे दगड टाकले आणि जेव्हा नाव त्या निशाणापर्यंत पोहोचली, जे निशाण त्या हत्तीच्या वजनामुळे होडी पाण्यात जेवढी गेली होती त्या जागेवर केलं होतं, तिथपर्यंत जेव्हा दगडाच्या वजनाने होडी पाण्यामध्ये जाते तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा सर्वांना म्हणतो की तुम्ही आता या होडीमध्ये दगड टाकणे बंद करा व त्यानंतर त्या होडीला किनाऱ्यावर आणून त्या होडीमधील दगड बाहेर काढा। त्यानंतर तुम्ही एक एक करून हे सर्व दगडांचे वजन करा व जेवढे या दगडाचे वजन असेल तेवढेच या हत्तीचे वजन असेल। भगवान शिव म्हणतात, पार्वती, त्यानंतर मंत्र्याला त्या हत्तीचं वजन कळालं व हत्तीचं वजन समजल्यानंतर मंत्री खूपच खुश होतो व अटीनुसार त्याने शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाला सोपानला चांदीच्या 1000 मोहरा भेट दिल्या। सोपान 1000 चांदीचा मोहरा घेऊन मंदिरात त्याच्या आईजवळ पोहोचला। भगवान शिव पुढे म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे सर्व भाऊ जेव्हा धन कमावून मंदिरात परत आले तेव्हा सर्वांनी खूपच आनंदाने जेवण केले आणि दुकानदाराचे पैसे इतके झाले की 3 भावांनी जे काही पैसे कमावले होते ते सर्व जेवणामध्ये संपले आणि त्यांच्याजवळ फक्त इतकेच पैसे शिल्लक राहिले ज्याच्याद्वारे ते घरी पोहोचू शकतील। जेव्हा शेतकऱ्याची बायको तिच्या मुलांसोबत व सुनांसोबत घरी परत आली तेव्हा तिने रुपयाची पिशवी एकदमच बाहेर काढली व मुलांसमोर ठेवली आणि म्हटलं, मी मुद्दामच या पिशवीला लपवून ठेवलं होतं जेणेकरून मी तुम्हाला समजावून सांगू शकेन की एकतेमध्ये किती शक्ती असते, कारण तुम्ही 3ही भावांनी मिळून जे पण धन कमावले होते त्या सर्व धनाला एकत्र करून आपल्याला जेवण मिळालं आणि उरलेल्या पैशातून आपण घरी परत आलो। जर तुम्ही 3घे भाव मिळून तुमची सर्व कमाई एकत्र आणली नसती तर आपण आज भरपेट जेवलो नसतो, त्याचबरोबर घरी सुद्धा परत आलो नसतो। आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जेव्हापर्यंत झाडूच्या काड्या एकत्र बांधलेल्या आहेत तेव्हापर्यंत त्यांच्यापासून घराची साफसफाई होऊ शकते। जेव्हा त्याच्या काड्या वेगवेगळ्या होतात तेव्हा तो झाडू काहीच कामाचा नसतो। त्याच प्रकारे जेव्हापर्यंत तुमच्या घरामध्ये एकतेचा भाव असेल तेव्हापर्यंत या घराची प्रगती होतच राहील, परंतु ज्या दिवशी वाटप होईल त्या दिवशी या घराची प्रगती थांबेल। आणि म्हणूनच तुमच्या वडिलांनी मरण्यापूर्वी माझ्याकडून हा वचन घेतला होता की तू तिघांना कधीच वेगळे पडू देऊ नकोस। भगवान शिव पुढे म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे शेतकऱ्याच्या पत्नीचं बोलणं ऐकून शेतकऱ्याची 3ही मुलांनी एकमेकांना मिठ्या मारल्या आणि भविष्यात कधीच वेगळं न होण्याचा संकल्प घेतला आणि हा वचन दिला की 3घी सुना एकत्र राहतील, एकसारख्याच वागतील। 3घे भाऊ जे कमावतील ते सर्व धन एकत्र आणायचं आणि त्यानंतर एकत्र बसून निर्णय घ्यायचा की आपण आता पुढे काय करायचं। कोणासोबतही कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही। भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुमचा पहिला प्रश्न होता की लग्न केल्यानंतरच भाऊ वेगळे का पडतात, तर समजून घ्या की लोक असे समजतात की घरामध्ये हिस्से हे नेहमी सुनामुळे होत असतात, तर असं नाही आहे। हिस्स्यांची वेळ त्यामुळे येते की जेव्हा 2 भाऊ जास्त कमावतात आणि एक भाऊ कमी कमावतो तेव्हा जास्त कमावणारा भाऊ त्याच्या पत्नीसोबत ऐशो आरामाचे जीवन जगणं सुरू करतो आणि जो भाऊ कमी कमावतो त्याच्या प्रती आदर इतकं भावांच्या मध्ये कमी होतं। जेव्हा कमी कमावणाऱ्या भावाची पत्नी हा सर्व प्रकार पाहते तेव्हा ती विचार करते की आम्ही दोघेही दिवस रात्र मेहनत करतो, आम्ही कोणतेही शौक बाळगू शकत नाहीत, घराची सर्व जबाबदारी आम्ही योग्यरित्या पार पडतो, सर्वांचा मान सन्मान सुद्धा करत असतो, परंतु तरी सुद्धा आमचे धीर नेहमी राजशाही थाटामाटात असतात
आणि कधीच घरातील कामांमध्येही मदत करत नाहीत. आणि फक्त हीच गोष्ट एका स्त्रीला वाईट वाटत असते आणि तेव्हा ती तिच्या नवऱ्याला म्हणू लागते की जर आपल्याला मेहनत करायचीच आहे मग आपण एकत्र का राहायचं. आमचे धीर त्यांच्या पत्नीसोबत आरामात राहत असतील आणि आपण जर मेहनत करत असू तर यापेक्षा चांगलं तर हेच आहे की आपण वेगळं राहावं. कमीत कमी आपण जे काही कमावू ते आपलं असेल आणि आपण सुद्धा आपल्या मर्जीने आपल्या हाऊसमौज पूर्ण करू शकू. भगवानजी पुढे म्हणतात, पार्वती, आणि इथूनच भावांमध्ये अंतर निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर भाऊ वेगळे पडायला सुरुवात होते. भावांचं हे वेगळं पडणं थांबवण्यामध्ये आई वडिलांचा खूप मोठा हात असतो. जर आई वडील या बुद्धिमान आईप्रमाणे त्यांच्या मुलांमध्ये संस्काराची पेरणी करत असतील की जरी कोणी कमी कमावलं आणि कोणी जास्त कमावलं तरी सर्व भावांनी त्यांची सर्व कमाई एका ठिकाणी एकत्रित करावी आणि पुढे जे काही करायचे असेल ते सर्व भावांनी मिळून एकत्र येऊन निर्णय घेऊनच करावे. त्याचबरोबर सर्व सुनांना एकसारखी वागणूक द्यावी आणि जर असं होत असेल तरच त्या घरामध्ये मुलं कधीच वेगळी पडणार नाहीत. त्याचबरोबर या 5 गोष्टी नेहमी भावाने आणि त्यांच्या पत्नींनी गुप्त ठेवायला हव्या, ज्यामुळे कुटुंबाची एकता नेहमी टिकून राहते. या 5 गोष्टी नेहमी एखाद्या कुटुंबाला तुटण्यापासून वाचवत असतात. नंबर 1, जर एखाद्या भावाला धनाची हानी होत असेल किंवा त्याचा धन बर्बाद होत असेल तर ही गोष्ट कधीही दुसऱ्या व्यक्तीला सांगू नये. धन अशी गोष्ट आहे जी या माणसाची शक्ती असते आणि जेव्हा लोकांना ही गोष्ट माहीत पडते की याच्याकडे धन नाही आहे तर अशा वेळी ते लोक तुमचा सन्मान करणे बंद करतात आणि त्यामुळे तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळते. धन हानी मध्ये लोक कधीच मदत करत नाही, त्या उलट लोक तुमची मजा मस्करी करतात. त्यामुळेच घरात धनाचं येणं किंवा धनाचं जाणं नेहमीच भावांनी गुप्त ठेवायला हवं. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या परिवारापर्यंतच ठेवायला हवी. एका भावाने दुसऱ्या भावाच्या धनसंबंधी गोष्ट परक्या व्यक्तीला कधीच सांगू नयेत. नंबर 2, आपल्या भावाच्या एखाद्या गुपिताबद्दल कधी दुसऱ्याला सांगू नये. असं केल्यामुळे तुम्हाला मोठी समस्या येऊ शकते. कारण जर तुम्ही एखाद्या परक्या व्यक्तीला तुमच्या भावाचं रहस्य सांगत असाल, गुपित सांगत असाल आणि एखाद्या कठीण काळामध्ये तुमची त्या व्यक्तीसोबत मैत्री तुटत असेल मग अशा परिस्थितीत तो तुमच्या भावाचे सर्व गुपित सार्वजनिक करेल. त्यामुळे तुम्ही लोकांमध्ये फक्त हास्याचे कारण बनून राहाल व त्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा खूप त्रास सहन करावा लागेल. आणि म्हणूनच तुम्ही कधीच तुमच्या घरातील, परिवारातील किंवा स्वतःच्या गुपित गोष्टी इतरांना सांगू नका, मग तो कितीही प्रिय मित्र असू द्या. नंबर 3, कोणत्याही पुरुषाने त्याच्या जीवनातील आणि घरातील गोष्टी त्यांच्यापर्यंतच ठेवायला हवा. खास करून पत्नी किंवा तिच्या चारित्र्याबद्दल कधीच कोणाला सांगू नये. जो पुरुष स्त्रीचा सन्मान करत नाही अशा पुरुषाचा समाजामध्ये कधीच सन्मान होत नाही. त्यामुळे तुम्ही सर्व स्त्रियांचा मान सन्मान ठेवायला हवा. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही गोष्टी कुठल्याही परक्या व्यक्तीला सांगू नयेत. नंबर 4, जर तुमच्या भावाचा कुठे अपमान झाला असेल तर ही गोष्ट कधीच कोणाला सांगू नये. कारण प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक प्रसंगात सन्मान स्थितीमध्ये राहणे मनुष्याला नेहमी प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असतो. जर तुमचा किंवा तुमच्या भावाचा कुठे अपमान झाला असेल तर ही गोष्ट कधीही इतरांना सांगू नये. कारण असे केल्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःचा मान सन्मान स्वतःच धुळीस मिळवत असता आणि असे केल्यामुळे भावांमध्ये अंतर निर्माण होऊ शकतो. नंबर 5, जर तुम्ही किंवा तुमचा भाऊ कुणाकडून फसवले गेले असाल किंवा कोणी तुम्हाला फसवले असेल तर ही गोष्ट सर्व भावांना त्यांच्यापर्यंत ठेवायला हवी. तुमच्या फसवणुकीची माहिती दुसऱ्यांना सांगणे याचा अर्थ असा असतो की तुम्ही स्वतःचीच निंदा करून घेत आहात. जर तुम्ही असं करत असाल तर लोक तुम्हाला मूर्ख समजतील आणि म्हणूनच कधी कुठल्याही भावाने असं करू नये. भगवान शिव पुढे म्हणतात, पार्वती, तुमचा दुसरा प्रश्न होता, लग्नानंतर भावाला त्याची बहीण वाईट का वाटू लागते. तर समजून घ्या, भाऊ बहिणीचं नातं या जगातील सर्वात अनमोल नातं आहे. या नात्यांमध्ये जर तक्रारी असतील तर मोठ्या प्रमाणात प्रेम सुद्धा आहे. जिथे बहीण नेहमी भावाची साथ देत असते तर भाऊ सुद्धा नेहमी बहिणीची रक्षा करत असतो. दोघांनाही एकमेकांची खूप जास्त काळजी असते. लग्नाच्या पूर्वी तर दोघांमध्ये सर्व काही अगदी चांगलं असतं,
परंतु लग्न झाल्यानंतर या नात्यांमध्ये कटुपणा येऊ लागतो। काही वेळेला ही नाराजी इतकी वाढते की भाऊ किंवा बहीण आयुष्यभर एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहू इच्छित नसतात। तर हे पार्वती समजून घ्या। या 5 कारणामुळे भाऊ आणि बहिणीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो। नंबर 1, लग्न झाल्यानंतर एका बहिणीने तिच्या आईसोबत आणि भावांसोबत वहिनीला सुद्धा तितकेच प्रेम आणि मान सन्मान द्यायला हवा जेवढा ती तिच्या भावाला आणि आईला देत असते। वहिनीला कधीही काही वाईट शब्द बोलू नये, ज्यामुळे वहिनी नाराज होईल आणि तिची ही नाराजगी तिच्या नवऱ्यापर्यंत पोहोचेल। या गोष्टीवर भाऊ तुम्हाला काही म्हणणार नाही, परंतु तो तुमच्यापासून ठराविक अंतर नक्कीच ठेवेल। नंबर 2, बहिणीला दुर्लक्षित करणे। ज्या प्रकारे बहिणीचा वहिनीप्रती चांगला व्यवहार भावांचं मन जिंकत असतो, त्याच प्रकारे जर बहीण विवाहित असेल तर भावाने तिला दुर्लक्षित करू नये। अशामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो। भावाचं एक कर्तव्य आहे की लग्नानंतर सुद्धा त्याने बहिणीवर तितकंच प्रेम करावं जितकं तो लग्नापूर्वी करत होता। जर बहिणीचं लग्न झालं नसेल तरी सुद्धा तिचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं आणि तिच्याप्रती त्याची जी काही जबाबदारी असेल ती त्याने पुरेपूर पार पाडायला हवी। नंबर 3, विवाहित दाम्पत्याच्या खाजगी आयुष्यात लक्ष घालणे। जी बहीण त्याच्या भावाच्या खाजगी आयुष्यात गरजेपेक्षा जास्त लक्ष लावत असते, अशा भाऊ आणि बहिणींमध्ये कधीच नातं ठीक राहत नाही। नंबर 4, कित्येक वेळा जन्मापासून लग्नापर्यंत भाऊ बहीण एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात अनौपचारिक राहतात, नेहमी भांडण करत असतात, वेळोवेळी एकमेकांची मजा मस्करी करत असतात, त्याचबरोबर प्रेमाने राहत सुद्धा असतात। परंतु काही भाऊ बहीण या नात्याला लग्नानंतर फक्त औपचारिक पद्धतीने निभावत असतात। असं केल्यामुळे भाऊ बहिणीची नातं खराब होत असतं। त्यामुळे नेहमी एकमेकांची चौकशी करत राहायला हवी, तब्येतीची काळजी करत राहायला हवी आणि लहानपणीच्या आठवणी नेहमी ताज्या करत राहायला हव्यात। नंबर 5, टोमणे मारण्याची सवय। काही भाऊ बहिणीचं नातं फक्त यामुळे खराब होतं कारण बहिणी नेहमी भावाला वेगवेगळ्या कारणावरून टोमणे मारत असतात। लग्नानंतर भावाच्या वागण्यामध्ये थोड्या प्रमाणात बदल येत असतो, कारण भावाला सुद्धा त्याचं कुटुंब आहे, त्याला सुद्धा त्याच्या कुटुंबाची काळजी घ्यायची असते। मग अशा वेळी प्रत्येक वेळी हा टोमणा मारणे की भाऊ पहिल्यासारखा राहिला नाही, भाऊ बदलला आहे। जर एखादी बहीण भावाला नेहमी असे टोमणे मारत असेल तर निश्चितच अशा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असतो। तर अशा प्रकारे भगवान भोलेनाथांकडून कथा ऐकल्यानंतर माता पार्वतीचं मन तृप्त होतो। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमधील विचार आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।